महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा हा उद्या प्रसिद्ध होणार आहे। राज ठाकरे यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। सकाळी 10 वाजता MIG क्लब बांद्रे इथं या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं जाणार आहे। मनसेच्या जाहीरनाम्यात नेमके कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेनं एकला चलोरीची भूमिका घेतलेली आहे। मनसेचा जाहीरनामा हा उद्या प्रसिद्ध होणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। उद्या हा जाहीरनामा राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे। वांद्र्याच्या MIG क्लब इथे हा जाहीरनामा आहे। यामध्ये जे तरुणांना रोजगार, त्याचबरोबर महिलांची सुरक्षा आणि इतर जे मुद्दे आहेत ते सगळे यामध्ये असणार आहेत अशी माहिती मिळते आहे। आणि हा जाहीरनामा गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती की मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे आणि नेमकं त्यामध्ये काय असणार आहे हे सगळं यामध्ये असणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतल्या वांद्रेमध्ये उद्या हा जाहीरनामा राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे। तर उद्या मनसेचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांचा, कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईचा विकास, त्या संदर्भातले कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तसंच तरुण वर्गाचे आणि नोकरदारांचे प्रश्न असतील, या संदर्भात राज ठाकरे जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।